हेलो 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 गाडी नंबर 1562 लांजाखेड वाया सवेनी याचे वाहक राजेश निकम लवकरात लवकर गाडी सोडायची आहे 1:33 गाडी हेलो गणपती बाप्पा इकडे पण आहे मंगल मूर्ती अरे धनी केदार लिंगाचा देवाचा वाट्याचा अरे एवढा असं तर मी रात काढी मला एवढाच पाहिजे कारण आपल्या वारीत पावसाच येत नाही हो ह्याच्या मागच्या जापान ह्याच्या त्याजान पाऊसच पडत नाही लिहून ठेवतो बघितलं आपण या ठिकाणी वारीला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोरया बोललेलो आहे आणि माझ्या शाहिराने ज्याप्रमाणे सांगितलं की होम पिच आहे त्यांच्या पिचवर जाऊन शून्यावर आउट करून आलेला आहे माणूस नसल युट्यूबला वारी बघायची आपली काय ह्यांची काय गुरं माझ्या शेतात नव गेलेली पण माझी गुरं काय ह्यांच्या शेतात नव गेलेली आपण खिमड भी देगा डांगर भी देगा तो डायलॉग आहे माझा बोलो अरे पिठला मांगा पिठला दिल मागितलं तर पिठल्या सकट डांगर दे हा ए बरे पिठला मागितलं तर पिठल्या सकट डांगर देईन आणि लय आगावगिरी केली तर बाईला सकट नांगर लावेल सांगून ठेवतो आपला असाच आहे सगळा हा इथं गंमत काय आहे आज आहे जरा प्रेशर माझ्यावर आपली माणसं असली की जरा टेन्शन येतं आपण सुरुवात करूयात पण तत्पूर्वी सुरुवातच करूया द्या ते बघा इथे स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आनंद देवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वारसा या विचारांचा वारसा या महाराष्ट्रामध्ये चालवला गेला ते शाहू फुले आणि आंबेडकर माझ्यासारख्या 11 वगैरे जातीतल्या जमातीतल्या एका व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार दिला क्रांतिसिंह महामानव विश्वमानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कर्णाची धूममस्तकी लावा त्यांच्या स्मृतींची धूममस्तकी लावा या लाग्याचा धनी केदारली देव चौवटा 18 कुंभाची मालकी आई जुगाई आई जाकाई माझा चाचा बुखारी बाबा आणि ही रंगदेवता नटेश्वर याला नतमस्तक हो थोरगादी बाबूरावले घराण्यातील युवाशंकर यांच्या सुरुवात करतो आणि आता माझे प्रतिस्पर्धी आमच्या खेड्यातली चमचमती भाई सप्तसुरांचा भाषा आणि आमचा मला सगळ्यात आवडणारा शाहीर हो मेरे को लांडोरे बोलते लांडोरे आयला आपल्याला भारी वाटतं लांडोरे बोलतात एकमेव माणूस आहे तो आपल्याला लांडोरे बोलल्यावर आपल्याला आवडतं हजारदा सांगितलं तरी पण या रागाव बघा कसा आहे बैलाची सुट्टी झाली बरोबर की बैलाला असं परतून घ्यायला पाहिजे ना भेटे
ह्यांचा बैल कायम झांडिया. त्यांना सांगतोय बाबा या उजव्याला आतमध्ये घाला, परताने व्यवस्थित झालं की आला नंबरात गुलालाच पाहिजे. पण ऐकतोय कोण? मग त्याला तेच सांगितलं. काय इंग्लिश बोलले. आय ऍक्सेप्ट युअर चॅलेंज म्हणे. आय ऍक्सेप्टिंग युअर चॅलेंज असं आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं शाहीर, आगावगिरी केली हो, अशी आगावगिरी केली हो त्यांनी खेड्यात केली हो, खेड्यात केली. 2 मिनिटं फक्त द्या, फक्त स्पष्टीकरण करतो आणि बारी सुरुवात करतो. या लांजा मंडळाचा पदाधिकारी सगळे मंडळी आहेत, मी त्यांचा पासधारक आहे. माझी काही चूक झाली तर ते कान पिळणार मला माहिती आहे, पण त्यांच्यासमोर थोडस दाखवायला पाहिजे बाबा आमचा पण पोरगा मजबूत आहे, म्हणून हा सगळा आता. तर माझे मित्र राजेश निकम बुवा यांना मानाचा मुजरा, त्यांचे वस्ताद माझ्यासाठी वस्ताद आहेत विजय बुवा निकम, यांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. काय बरं बारी करायच हुकूम काय? हुकूम सगळ्यांना अक्षता भेटल्या काय? खेळात नाल्य चमचम देवाय आज वाजवून टाकूया. अहो परवा 5 माघारी गेलो, माघारपणात गेलो, आली नाही माघारी. आज कशी तरी 4-5 जणांना घेऊन आलेली आहे. आता बघतो पंच आलेल्या तिथं, नाणली तर नाणली, नाही तर आपण घटस्फोट घ्यायला तयार आहे. पण माझी बाय मला घटस्फोट काही देत नाही. ए बाय आय लव्ह यू. अजिंक्य हॉल जवळ आहे आणि हळद काढणीला इथे जगाळा हॉल आहे. साधू जायचा 2 घंटा खायची, मारायचा आणि जायचा. सुरुवात करूया. ते भक्कस नको, भक्कस नको, भक्कस घेऊन यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा मी स्तवन गात आहे. स्तवन गातोय माझ्या धऱ्याचं, केदारलिंगाचं, माझ्या देवाचं, चव्हाटाचं तुमच्या चरणाशी सादर. मंदिरी कळस अंगणी तुळस रूढीचा नौखदान. हो मंदिरी कळस अंगणी तुळस रूढीचा नौखदान. गावाची माती जोडते नाती, मातीनं दिले जाण. लांजा तालुक्यात केदारलिंगाचं जागृत देवस्थान. माझ्या लांजा तालुक्यात देवाचं वाट्याचं जागृत देवस्थान.
लांजा तालुक्यात जागृत देवस्थान, लांजा तालुक्यात देवाचा वाटा जागृत देवस्थान, लांजा तालुक्यात केदारनाथ जागृत देवस्थान, लांजा तालुक्यात देवाचा वाटा जागृत देवस्थान. लांजा तालुक्यात केदारलिंगाचा जागृत देवस्थान. बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवलीचा. बोल तू रे अखंड बाबूरंगले घराण्याचा. भीमाशंकर बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी हरिदेव डोंगर महाराज तुझा. गणपती बाप्पा आहेत, काही फरमाईश आहेत. सखाराम गोरे माऊली बाळूमामांचं गाणं घ्यायचंय. 500 रुपये चांदरवरून आले आहेत. माया कांबळे माऊली 201 रुपयाचं पारितोषिक. मंगेश गुरव कार्तिक गुरव दोघां मिळून 501 रुपये. मामा भांजे
योगेश गुरु यांच्याकडून 100 रुपये, मंगेश्वर 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. संतोष बाबाजी झोरे माझे मित्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक सुयश सप्लायर खडीवाळू चिरा सप्लायर्स 3008 स्पेशल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक बाळूबाबांचं गाणं. आणि कुमार साही राहुल आगरे लांजा, अधिराज अजय बनबे बेणी आणि कुमारी स्वामिनी समीर करंबेळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि किरण गवळे आणि शीतप दोघे आमचे मित्र आहेत. युट्यूबर अनेक मंडळी आले मानाचा मुजरा की 300 रुपयाचं दिलेले आहे पारितोषिक. आणि तुऱ्याचा सजलाय साज गाणं घ्यायला सांगितलंय. आणि गणपतीपुळ्यातून आमचे मित्र माझे शक्तिवले शाहीर नरेंद्र मोरेबुवा आलेले आहेत, 500 रुपये दिलेले आहेत, धन्यवाद. ऋषी कुंभार 200 रुपये आले आहेत आणि 18 कुंभाचं फरमाईश आलेली आहे. त्याच्यानंतर पूर्वा प्रवीण शिंदे आताच आहे का, पूर्वा प्रवीण शिंदे या माऊलीकडून 500 रुपयाचं पारितोषिक या मुलांसाठी, धन्यवाद. आणि अक्षय आगरे 101 रुपयाचं पारितोषिक फरमाईश जेव्हा जमवलं मावळं म्हणून उभे आज देवळ. ही सगळी आठवण करा मला परत दे. आता गंमत कशी, आमच्या बुवांना पण काय फरमाईश कमी नाही आल्या, माप आलेल्या आहेत. त्यात तुम्ही फरमाईश गायल्यात, माझ्या पण लांजन असलं आलो की असं मरण होता. फरमाईश आहे फरमाईश बुवांना बोलायचं राहून जातं, पण बुवांच्या फरमाईश आल्या आनंद वाटला. एवढं सगळं तुमच्याकडे आवाज आहे, सगळं आहे, पण दुसऱ्याचं पोरग तुम्ही खांद्यावर घेताव कशाला, कमरावर घेताव कशाला. मोरीची गवण गायली यांनी, श्वास घेते मी पप्पीची, तुम्ही ऐकली ना. अरे दुसऱ्याचा पोरगा कमरावर घ्या कशा, तुमची एवढी मुलं असताना असं दुसऱ्या 4 चौकात असलं मुका घेता बुवा. खुले रे खुले, जो शाप खुले. राजेश का बुवा मला शेड बोलला आपल्या कॉल ताट हो, शेड कोण बोललेलं नाही कधी. हे काल पर तू हसू नको, मला काय काय बोललं इथं तू बोललं ना बुवाची म्हणून मी बोललो, त्यांना मान्य आहे, त्यांची शपथ घेऊन सांगतो मी बोललो. पण त्यांना विचारात ते मला काय बोलले मी ऐकून घेऊ. आणि वर काय बोललं माहिती आहे, आमच्याकडे आज पाहुणे आलेले आहेत. बुवांची पद्धत अशी आहे बोलायची, आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत, मग तुमचा पाहुणचार करतो. आणि जो झोपून दिलेला नाही हो मला, पाहुण्याला असा पण त्रास देता काय हो. मला आला राग, मग राग आल्यानंतर आपण काय ऐकतोय भेंडी गावावर, असा विषय आहे ना. मी त्यांना काय बोललो, मी नमनाचा विषय काढणार हो, काढला गेला. अरे ऋषिकेश गांजेकर माझे, गणपत लांबोरे भावकी आलेली आहे माझी, माझे वस्ताद आज गणेश लांबोरे आलेले आहेत. मग अक्का लांजा आले, सगळ्यांना ओळखतो, पण नावं कशी घेऊ. उद्या सगळ्यांना व्हॉट्सअपला थँक्यू बोलतो. एक शेर घेऊ, अरे आळी वावरा पे आता है उसको पडवळ दोडका बोलते है. बरोबर, आपण गावठी माणूस इंग्लिश बोलला, इंग्लिश आज बोललो. कीर्तिमालच्या बरोबर माग आहे इंग्लिश आज इंग्लिश शिवाय सोय नाही. गोवा यू कॅन गो राईट साइड, यू नो हियर कीर्तिमाल डिस्काउंट. अरे मजाच मजा, बारी बघायची, जरा जायचं, 2 बोट घ्यायचं, डिस्काउंट. राजन हुआ अरे वावर पे आता है उसको पडवळ दोडका बोलते हैं, और शक्ति तुरा का शायरों के टोपी नहीं पहनता उसको बोडका बोलते हैं. आपण गलत बोला कोण. मी शक्तितुरात नमन नाही हो, जरासं या पोराने वाजवलं तिथं जरा गंमत केली तर ह्याला त्रास झाला. आणि म्हणतात नमनात जर मावशी पाहिजे असेल तर लांबरे बुवाच बोलवा. मावशीची भूमिका आमचं संजय जोशी बुवा इथं लय भारी करतात. एक नंबर करतात, मी पण करीन, पण तू अगर पेंद्या वाईन तो मग मावशी वाईन बुवांना पेंद्याची भूमिका करायला सांगा. नाही मावशी म्हणून आलो सांगितलं, पण दाढी नाही काढणार बुवा हो. तुमच्यावर भारी आहे ना माझी लाबाड. आमच्याकडे पाहुणे आले आता, यांची विचारपूस. आज कसं पब्लिक खेळतंय बघा. अहो खेळात परवा टाळ्या मागून मागून दमले, भीक मागून दमलं, कोणी एक टाळी नाही, शिटी नाही. आणि माझ्या बाजूला जो वनवाद पेटवला जिद्द
पद्धत आहे. तुम्ही किती पण फेमस व्हा, भावकीतलं एक अंदाज असते. बाहेर विचारतात, भावकीत कोण विचारत नाही. पण मला माझी भावकी पण विचारते आणि जिथं पिकतं तिथं इकतं. माझा लांजा पण मला विचारतो, हाय की नाही टाळ्या हे बरोबर. अरे लांजासाठी आपण व्हायचं केलंय. अरे ह्या रस्त्यात आम्ही दूध ऐकली, 1 लिटर पाणी, अर्धा लिटर दूध. अरे पण त्याच्यावर आम्ही 1 किलो तांदूळ, 1 रुपयाची चटणी आम्ही जगलो ना. पण आम्ही त्या धनी केदारलिंगाचं गाणं गायलं. लांजा तालुक्यावर 2-2 गाणी आहेत. याचा खेडावर एकतरी आहे काय बघा. यांचा खेड तालुक्यावर आहे, कोकणावर आहे, जास्त आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. अहो माणूस तसा चांगला, पण कुठं आमोशेला गावतो काय माहिती सर. आणि माझ्याकडे याचा उतारा नाही भारी. अरे बरं एक फरमाईश घेतो, 2-3 फरमाईश पकड घेतो. नावगडाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, पवत बांधायचं, सुखानं नांदायचं. नवगडाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. हे देणे असते. अजून एक फरमाईश आहे, 2-3 गाण्याच्या फरमाईश आहेत. चंदू गुरु माऊली सॉरी फरमाईश माफ आहे. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, अग देणारा आहे ना आपला लंबोदर, गाढवण करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मातून सजू दे घर, ग सांग चाल काय काय आणू गणपतीला, तुझा गणगौराईला, घराला आणि सणाला, गणपतीला, गणगौराईला, घराला आणि सणाला, काय काय आणू गणपतीला, तुझा गणगौराईला, घराला आणि किरण गवळी माऊली, श्याम शीतप पाऊली युट्यूबर आहेत, त्यांच्याकडून 300 रुपये आले आहेत आणि त्यांचं एक म्हणणं आहे की झांज ढोलकी हा गण घ्या. मी 2-3 फॉर्मॅट घेतो आणि पुढे जातो बघा. झांज ढोलकी, अरे झांज ढोलकी होते बोलकी, मग डुलती सारे जण, साज संगीत अरे बाज रंगीत आलं भरून मान, माझा तुऱ्याचा सजलाय साज, माझा तुऱ्याचा सजलाय साज, त्यात नाचती हे अष्टगण, माझा तुऱ्याचा सजलाय साज, त्यात नाचती अष्टगण.
हे सांग गुणा मी रोज सांगतो तुझला पुन्हा मग काय बोलावे तुझी अरुणा देवा अंतरीच्या या खाणा खुणा तारी मोरया तुझ्या साऱ्या लेकरांना तान्या गोजीर पाखरांना माझ्या बाप मोरया तारी मोरया तुझ्या साऱ्या लेकरांना तान्या गोजीर पाखरांना माझ्या बाप मोरया चाललेली आहे वरचा भाग दिलाय गडाचा भंकस करायची पण हे शक्यतो सोडणं करायची तर चंगळ्यामध्ये खूप यांचा सुरूच होता पाऊस आलेला आहे आलं बघा पैसा आलं हे डांबरट नमान म्हटलं की पाऊस झाला नमान पण एक डायलॉग देतो एक डायलॉग अरे रोवणावर ठेवली कोंबडी रोवणावर ठेवली कोंबडी तर करंडून इथं ठेव की तिथं ठेव अरे चंगळ्या बोले नाच करती संजय जोशी येतो राजा निकामुआ पट्टा बोलायचा नाही कॉपी करायची नाही तर देव बाप्पा कान कापील आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काही कंपनीने काय गंमत मी सांगू हे बघा हे पोरेनो हे बघा कोणाच्या मी आल्यात नाही तर गेल्यात जायत नाही हे ऐका तरी कोणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही फक्त कळ काढताना बाजूला होतो टेन्शन नाही पैसा आलेला आहे प्रसाद कुर्ले माऊली आमचे पाचलचे आमचे मित्र व्यावसायिक याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे करण चव्हाण माऊली 500 रुपयाचा पारितोषिक चव्हाण माऊली धन्यवाद अहो नमान मंडळाचं पदाधिकारी इथं बसलेला आहे आपल्याला तापवलं की आपण तापतो भेंडी आणि आता काय बाजूला कीर्तिमाल आहे टेन्शन नाही हे वंकस नको गण घेतो उद्या मंडळात माझी तक्रार आहे की नाचा नमान करतो पण मला तुम्ही सांगा ह्या ज्या पोरी ह्या असं असतात ना याकडे बघितलं आणि वर लिहतात कोकणची संस्कृती अरे आमची असली कुठली संस्कृती अरे मी काय माझ्या एकटा काय रावणाचा ताशा लावला नाही तबला आहे ढोलकी आहे शक्ती तुर आणि नमान सख्या बहिणी जरा केलाचा व्हायचा एवढा काय यार हे पेंड्या हे कुठे आहे पेंड्या आलो रे आलो त्याचा बैल म्हणून झेंड्यात आलं पैसा बैल ऋत्विक लांजेकर वन्स मोर नको साठी नको तुझ्या पाया पडतो पायला कर घेतो पायला Yeah.
याच्यातनं माझ्या आया बहिणींचा काय अपमान आहे काय? मी काय रशियाची लोककला सादर करतोय काय? अरे परवा रशियातनं आलाय फॉरेनर. माझी जोशीबाई कुठे आहे? आमच्या जवळ बारी होती. अल्लाहुद्दीन नेवरेकर सलाम अलैकुम. 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर रशियातनं आला फॉरेनर. आमच्या जोशीबाईंची आणि माझी बारी होती. कानवलीत बोलले वाटत आणि आला आणि माई घेतला. बुवा भारी फेकवा. मग मला आला राहा. मी गेलो खेळा आणि भोच मारून आलो यांच्या. आज ते लाईनीत आहे. लाईनीच्या बाहेर गेला तर बैल घालतो झेंड्या. अरे आपल्याला ह्याच आवडता भेंडी गावावर गण घेतो. हा हे भंकच नको. चामडगिरी पर्यंत बसले. मूळ रंभ वरती जरा मूळ रंभ दुआदी रंभ. मूळ रंभ दुआदी रंभ. आत्मा संभ नाही दंभ विश्वपती परांभ. आत्मा संभ नाही दंभ विश्वपती परांभ. विश्वपती आत्मा संभ नाही दंभ
या ठिकाणी हा जो गण गालेला आहे हा मुळारंभाचा गण गालेला आहे. काय बरं रसिकांनो, आयोजकांचं म्हणणं आहे की जर पाऊस गेला असेल तर कृपया बसून घ्या. खाली चिखलात बिचारे कुठं बसतील, पण नाही लाजा नाही चिखल. यू हॅव टू सीट देअर प्लीज. तुम्ही सर्वांनी खाली बसा. हा ऊस गेलेला आहे. अजून मागावा. आयोजकांचं म्हणणं जरा मागावा. देवेंद्र जीवनभाऊ गेलं नाही घरी. देवेंद्र जीवनभाऊ आहेत. माझी लई इच्छा आहे बुवांनी एकदा यावं या ठिकाणी. तर गवण होती केळंब्याच्या रानात. माझं गाव केळंबे. त्यांच्याकडे काहीतरी केळीच्या बागेला केळंब म्हणतात. आमच्याकडे केळंब म्हणत नाही. त्याचा शब्द असू शकतो, कारण आमच्याकडे कौल म्हणतात, त्याच्याकडे कौला म्हणतात. आणि प्रत्येकाची ग्रामीण भाषा वेगळी असते. त्याचा शब्द मला ही गवळण फार आवडली, कारण विषय कसा मागच्या वेळेला पण त्यांनी असंच गायला होता. विवलीचा पण गायला, केळंब्याचा पण गायला. मला फार आनंद आहे बुवा, एवढ्या मोठ्या शाहिराच्या मुखात माझ्या गावाचं नाव आहे, त्यांच्या गाण्यात नाव आहे. असल्या चालतात. माझं कसं आहे मंडळी, देवाच्या कृपेने, माझ्या धनी केदारलिंगाच्या कृपेने एकही शाहिराला अजिबात काय न बोलता मी बारी रंगू शकतो. हे अशा आगाऊ शब्द काही करायची गरज नसते. आणि अशा गवणी चांगल्याच आहेत. तुम्ही एकदा कोणीतरी आयोजक येऊन सांगा ना प्लीज. म्हणजे तुम्हाला काय काय सांगायला सांगा. म्हणजे कोणीतरी या आणि काय सांगायला नाही, म्हणजे काय काय सांगायचं ना. इथं जागा आहे, महिला मंडळासाठी वगैरे चान्स असेल तर तुम्ही जावा. आणि हे एवढं प्रॉब्लेम नाही ना काय स्टेजला. आता इथे काय प्रॉब्लेम नाही. स्टेजचा काय इश्यू आहे हे पार्श्वभूमी हा मागणं ज्या महिला आमच्या आया बहिणी बघतात त्यांना दिसू द्या, तेवढी काळजी घ्या तुम्ही. तर सूरज जरा बँजो डायरेक्ट लावून घे, त्याला ग्रीन येते. काय लढ झाली असं ना. मग तवसर मी न वाजवता एक बुवांचा भाग देतो. काय कशा हवा कोंबडा हवा. तर त्यांचं म्हणणं आहे मग गुरं राखतो म्हणजे त्यांना मला म्हणायचं धनगर, बरोबर. तर आता मी काय म्हणतो, माझं काय जातीचं प्रमाणपत्र आहे, जात पडताळणी पण केलेली आहे. आणि माझ्या नावात नवलाई देवी नाथ मंडळ विवली केळंबे धनगरवाडा मी स्वतः लावतो. मग काय लपवायची गोष्ट आहे. आणि माझा धंदाच गुरं राखायचा आहे. त्याच्यात काय, आणि बोलत त्याच्यात मला माज आहे. आणि त्याच्यात बोललं केळंब्याच्या रानात. माझ्या केळंब्याच्या रानात जी बाय माझी मजा आहे ना. बगोलीच्या जाळीत, करंदीच्या जाळीत आपट्या घालची काय मजा आहे. आता आलेला उद्या आपली हरपुड्यात बारी. काय तुम्ही परत जायचं नाही, माझ्यासोबत माझ्या घरात यायचं, आपण जालीत जाऊया. केळंब्याचं रान बघ तरी. ते डायलॉग आहे ना, एकदा येऊन तरी बघ. एकदा येऊन तर बघ, वरचेवर येत राहशील. राजो आओ मेरे बाजो पेटो तो शेकोटी. आता पोलिसांना काय काय वाजू लय माझ्या त्यांचं देवा. गुरं राखितो गपोरी किंवा केळंब्याच्या रानात पोरी गाणं म्हणित. केळंब्याच्या रानात पोरी गाणं म्हणित. खाली न
ग फूल वेडे तुझ्या सवेनीत, म्हणजे तुझ्याच वेणीत घालीन. यांचं गावाचं नाव सवेनी. माझ्या गावावर गेले की नाही, तिला पाहिजे भागाला भाग. आपण तो काय अंडो पांडव समजा, अंडो पांडव समजा. खटियाकडे करी खटियाकडे. हा नाद करते हे राजोय. राजोय मस्त वाटते की नाही. बघा पोरेनो, मी कोणाच्या आल्या गेला जात नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. पोराचा खऱ्यात यायचं लाड. केळंब्याच्या रानात पोरी गाणं म्हणीत, केळंब्याच्या रानात पोरी गाणं म्हणीत. घाली ग फूल वेडे तुझ्या सवेनीत, घाली ग फूल वेडे तुझ्या सवेनीत, घाली ग फूल वेडे तुझ्या सवेनीत, घाली ग फूल वेडे तुझ्या सवेनीत. आता आजच्या बारीची गवन घेतोय, लगेच घेतोय, 0 मिनिटात घेतोय. या का झालीस तू बेमान, तुझं भरलं कुणी गकार. या ठिकाणी रुपेश गोरे माऊली आमचे खेडमधून आले, समाज बांधव मानाचा मुजरा. का झालीस तू बेमान, तुझं भरलं कुणी गकार. असं वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, असं वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. खेळ तुझा माझा गणित दारमधी रंगला, डोळ्यामध्ये आला डाव, एवढा काय झोपला. डोळ्यावरती आला डाव, एवढा काय झोपला. डोळ्यावरती आला डाव, एवढा काय झोपला. अरे हरलीस केळामध्ये आणि नाही तू बदनाम, हरलीस केळामध्ये आणि नाही तू बदनाम. वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. साक्षीला हे समोवताली जमले सारे लोक, चिडते सगळ्यांच्या समोरी फिरलं तुझं डोक, चिडते सगळ्यांच्या समोरी फिरलं तुझं डोक, चिडते सगळ्यांच्या समोरी फिरलं तुझं डोक. होऊन समजदार हे मानाचा सन्मान, होऊन समजदार हे मानाचा सन्मान. वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. झालीस तू बेमान, तुझं भरलं कुणी गकार. झालीस तू बेमान, तुझं भरलं कुणी गकार. वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान, वचा वचा बोलून का घालतेस तू थैमान. या ठिकाणी शाहिरांचा प्रश्न आहे. अनेक वर्ष आहे आमच्यावर आहे. आम्ही जवळपास 17-18 वेळेला त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. शाहिरांना ती मान्य नाही. आम्ही त्याचा आणखी अभ्यास करू. तो प्रश्न फोडण्याचा प्रयत्न आमच्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट आहे, आव्हानात्मक गोष्ट आहे आणि आम्ही त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या वस्तात करत आहेत, आम्ही करत आहोत.
तर शाहीर आज काय त्याचा आमच्याकडे भाग नाहीये. आम्हाला तुम्हाला आमचा प्रश्न ज्ञात आहे. तालुक्याला मी सांगू इच्छितो की असं कोणी वरदान दिलं, जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी कोयती आहे, जोपर्यंत शेतातल्या शेतकऱ्याला ज्या कमरेला आकडी कोयती आहे, तोपर्यंत तुझ्या शेताला, तुझ्या इष्टेकीला, तुझ्या संपत्तीला, तुझ्या गुराढोरांना कुणाची वक्रदृष्टी लागणार नाही, कुणाचं संकट येणार नाही. असं वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. हा तुम्हाला प्रश्न आहे आणि गाईड पण दिले आणि प्रश्नपत्रिका दिले. 2-3 फरमाईश आहे, पोराने घेतो. हा, रात फार झाल्या. 18 कुंभाला सांगतो माझ्या धनाचा गौरव, माझ्या देवाचा गौरव, ज्याची खावी कोळी त्याची वाजवी टाळी. ह्या भूमीनं, या लांजाच्या भूमीनं मला इतकं काही दिलंय आणि त्याची परतफेड मी कधी करू शकत नाही. फक्त एक छोटीशी माझ्या देवाचरणी भेट, त्याची फरमाईश. 18 कुंभाला सांगतो नकावून केदार लिंग बांधतो, धनी आणि देव चव्हाटा, धनी आणि चव्हाटा. 18 कुंभाला सांगतो नकावून केदार लिंग बांधतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो. 18 कुंभाला सांगतो, 18 कुंभाला सांगतो नकावून केदार लिंग बांधतो, 18 कुंभाला सांगतो नकावून केदार लिंग बांधतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो, धनी चव्हाटा वंदितो न लांजा हुकमान नांदतो. अजून 2-3 फरमाईश आहे. अक्षय आगरे यांची फरमाईश आहे. जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, तव जमवल मावळ म्हणून ही उभी आज देवळ, तव जमवल मावळ म्हणून उभी आज देवळ, तव जमवल मावळ म्हणून उभी आज देवळ, तव जमवल मावळ म्हणून उभी आज देवळ. जववय होत कोवळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, जववय होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ, तव जमवल मावळ म्हणून उभी आज देवळ, तव जमवल मावळ म्हणून उभी आज देवळ. मला माहिती आहे तुम्हाला लेट झालंय, पण त्या फरमाईशांचं घेणं गरजेचं आहे. 2च फरमाईश आहे. मुचकुंदीच्या पत्रात या सह्याद्री रिंगणात, मुचकुंदीच्या पत्रात या सह्याद्री रिंगणात, माझा लांजा, हे माझा लांजा, माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात, माझा तालुका बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात, माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात, माझा तालुका बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात. आणि शेवटचं गाणं निर्माते ह्या गाण्याचे संतोष झोरे आलेले आहेत आणि त्याची फरमाईश आहे. नाम घ्या रे, 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 त्या घोंगडी वाल्याचा, हो त्या मेंढर वाल्याचा, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे.
संपवण्याच्या आधी ज्याचे आमचं मंडळ आहे, गोंधळी समाजाचं जे मंडळ आहे, ज्या मंडळानं जी देवीची लेकरं आहेत, देवीला जागृत करणारी लेकरं आहेत आणि या लेकरांवरती मंडळावरती मी गाणं गाईनच, पण आधी काय पोरांनो भंकस करता करता ही गाणी पण झाली पाहिजे, नाही तर नुसतं नमार व्हायचं आणि गडबड व्हायची. म्हणून घेऊन भक्तीची कांबळ, भक्ती उरामध्ये तुंबळ, संभाळ वाजवायची. घेऊन भक्तीची कांबळ, भक्ती उरामध्ये तुंबळ, अशी वाजविती संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. अशी वाजवी तो संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. अशी वाजवी तो संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. अशी वाजवी तो संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. घेऊन भक्तीची कांबळ, उरामध्ये तुंबळ. घेऊन भक्तीची कांबळ, भक्ती उरामध्ये तुंबळ. अशी वाजवी तो संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. अशी वाजवी तो संबळ, भवानीचा घाली तो गोंधळ. या ठिकाणी तुमच्या गणाचा भाग दिलेला आहे. माझं स्तवन माझ्या धान्यावरती देव चव्हाट्यावरती होतं. माझा गण आत्मारंभाचा होता, जो नाही दंब आत्मरंभ तू प्रारंभ कुळरंभाचा गण. गवळणीचा तुमचा चाल दिलेला आहे, गाण्याची तुमचा भाग दिलेला आहे आणि माझे गवळ गालेले आहे, पद गायलेलं नाही आहे, वेळ झालेला आहे म्हणून फरमाईश जास्त आहे. लांज्याची मरणकरी तुम्ही समजून घ्या, माझी लांजा तालुक्यात फरमाईश जास्त आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. मात्र शाही तुम्ही ज्याप्रमाणे बारी ठेवलीत, आगाव काय बोललेलं नाही, एक शब्द बोलले जे मी बोललेलं आहे खेळात, त्याचं कारण ते मी सांगेन. तुम्ही सांगा तुम्ही काय बोललेले. मी तुम्हाला जे बोललो ना, वरच्या शब्द वापरला, तुम्ही आधी काय बोला एवढं ते सांगा, मग त्याचं स्पष्टीकरण मी करतो. या ठिकाणी सुयांश योगेश आयरे, सुयांश योगेश आयरे, राजापूर धाऊलवल्ली, फरमाईश लंबोदरा 250. लेट झाले काय. किरण खरात तालुका देवगड, किरण खरात आमच्या सासर. लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. पाच फळ दुर्वा फुळ रुजून रुजवाता, कुळदेवा मूळदेवा पूजून सुरुवात. पान सुपारी विडा ठेवून घेऊन आलो घरा, पदरा पुसते कारभारी चौरंगाची पुरा. लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. लंबोदरा हे लंबोदरा, करुणा करा हे लंबोदरा. दुर्वा पुरा रुजून रुजवाता, कुळदेवा शाही राजेशी काम. तुमच्या वारीत तुम्हाला नमन नको आहे ना माझं, एकच सांगतो, तुमच्या वारीत मी नमन काय करणार नाही. फक्त एकच सांगतो पुण्याची गोष्ट, तुम्ही बारीला माझ्या बारीला टोपी घालून या, तुम्ही टोपी घालून या, तुमच्या वारीत मी नमन करणार नाही. आणि जर आगावगिरी केली, काय बताव भासले किती कोंबडा आणवला, हे असं करू लागला. कधी झाली पांघरुणा धनगराचा गांधरुणा,
कधी झाली पांघरुण धनगराचा गांधरुण काय दादा वर्णव सद्गुण माझ्या घोंगाडीचं ऋण 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 दिली बसायला घोंगडी भरला तळी चौका मांड साखर पुड्याची बांगडी अन्न देवाक वाजवून ठेवली खिरापत सजवून काय दादा वर्णाव सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण काय दादा वर्णाव सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण काय दादा वर्णाव सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण काय दादा वर्णाव बारी तर ठेवतोय फक्त एक शेवटचा मेसेज येतो. आता जे घोंगडीचं गाणं गायलं त्याच्यात बघा पोरीनो माझ्या बहिणींसाठी मी एक सांगतोय हक्काने सांगतोय ह्या घोंगडीवर बघा तुमच्या पण लग्नात आपली सुपारी ठेवतात साखरपुड्याचा मान भरतात हळद लागते अक्षता वाहिल्या जातात लग्नाची पत्रिका छापली जाते. ह्या जेव्हा लग्न होईल तेव्हा पळून गेले तर ह्याच्यातलं काय नाही पळून गेलो तर ह्याच्यातलं काय नाही फक्त 200 रुपयाचा हार आणि 7 ग्रामचा मंगळसूत्र. त्याच्यामुळे पोळीनो पळून मिळून जायचं नाही. आयुष्यात लग्न एकदाच होतं. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आपल्या आईशी वंशन देवाक आणलं पाहिजे. असं खांद्यावर मिरवत या जमान्यात अशा बांगड्या अशा कासारबाई आली पाहिजे. हातात साखरपुड्याच्या बांगड्या पाहिजे. लग्नात कळसोनी पाणी पाहिजे. 5 माघारी पाहिजे. पळून गेला 2-2 वर्ष फोन पण नाही सुचलं नंतर पोरगं झाले होते. पण ह्या सगळ्या नाही ना. म्हणून कृपया कधी पण एकदा पण पळून जाऊ नका. एकदा पण पळून जायचं नाही. लग्न एकदाच होतं. हे माझ्या खडात काय चमचम दे बाय तुला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो. पाहुण्यासारखा पद्धतीने आलेला आहे. परवा मला खिरीमध्ये पाहुणा म्हणून खिरीत मीठ दिलं. आज मी गोडी खीर दिलेली आहे. खाता आली तर खायची नाही तर मी पुन्हा येतो दुसऱ्या वारीत खिरापत घेतो. धन्यवाद. ये पर्यंत जाऊ लय फरमाईश किती फरमाईश. धन्यवाद.